नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आय बटनावर एक लिंक देतोय, जी लिंक आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. ती आहे तुमची ऑर्डर ब्लॉकची. जो आपण प्रिव्हियस एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण ऑर्डर ब्लॉकवर डिस्कस केलेला होता. तोच व्हिडिओ आज आपण थोडा ॲडव्हान्समध्ये टाईम फ्रेमवर डिस्कस करणार आहोत. कुठला टाईम फ्रेम, कुठला इंडेक्स आपण यूज करणार आहोत, ते तुम्हाला मी इथं सांगत आहे. लाईव्ह प्रूफने दाखवतो. ठीक आहे. यामध्ये ज्या गोष्टी मी रिस्क रिवॉर्ड जो सांगतोय, ठीक आहे, तो रिस्क रिवॉर्ड घेणं पॉसिबल नाही आहे मित्रांनो, तेवढी सायकॉलॉजी नसते. पण माझं काम आहे ऑर्डर ब्लॉकवर तुम्हाला ट्रेड केल्यानंतर किती पर्सेंटचा किंवा किती रिस्क रिवॉर्ड मिळतो ते तुम्हाला मी इथं आज दाखवणार आहे. ठीक आहे. व्हिडिओला सुरुवात करूया, कारण ऑलरेडी मी एक व्हिडिओ बनवला होता, तो थोडा फेल गेला आहे. त्यामुळे मला परत एक व्हिडिओ बनवावा लागतोय, हरकत नाही. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यात महत्त्वाची रूल्स आहेत, जे इम्पॉर्टंट रूल राहणार आहेत, ते तुम्हाला मी इथं सांगून देतो. फर्स्ट रूल आहे निफ्टी, ओनली निफ्टी. सेकंड आहे 12 मिनिट टाइम फ्रेम. ठीक आहे. थर्ड आहे ओबी झोन. ठीक आहे. फोर्थ आहे 1:1 टू अप टू तुम्हाला तुमच्या सायकॉलॉजीनुसार किती किती रिस्क रिवॉर्ड घ्यायचा ते तुम्ही इथं घेऊ शकतात. एवढेच पॉईंट आहेत, काही जास्त मोठे पॉईंट नाहीत, काही जास्त रॉकेट सायन्स नाही. सिंपल आणि साध्या शब्दात मी तुम्हाला हे शिकवतो आहे किंवा हे समजवतो आहे. रिसेंटच्या एक्झाम्पलनुसार जर गेलो तर रिसेंटच्या एक्झाम्पलनुसार आपल्याला ऑर्डर ब्लॉकची डेफिनेशन तुम्हाला मी एकदा डेफिनेशन क्लिअर करून देतो. नेमकं ऑर्डर ब्लॉक काय असतो. ऑर्डर ब्लॉक काय असतो मित्रांनो, एक स्पेसिफिक झोन असतो जिथून मार्केट कंटिन्युअसली अपसाईडला गेलंय. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी काही ऑर्डर्स पेंडिंग आहेत, ज्यामुळे मार्केट परत डाऊन साईडला येतं आणि तिथून परत एक अपसाईडला रॅली देतं. याला म्हटलं जातं ऑर्डर ब्लॉक. ठीक आहे. इट्स अ डेफिनेशन ऑफ ऑर्डर ब्लॉक. आता सिंपल शब्दात सांगतो, अजून 100 लोक इथं बसलेले आहेत या झोनला, म्हणजे ही लेवल आहे 25,200. एक्झाम्पल 25,200ला 100 लोक बाईंगसाठी रेडी आहेत, कारण ऑलरेडी मार्केट रिव्हर्स होत आलेले. ठीक आहे. 25,200 या लेवलला मार्केटमध्ये 100 लोक बसलेले आहेत. 100 लोकांमध्ये 100 लोकांनी ॲट ए टाईम, कारण हे ऑलरेडी सेलर्स आहेत. ठीक आहे. ऑलरेडी सेलर्स आहेत, त्यांना काढण्यासाठी मार्केट इथं कुठं ना कुठेतरी पुल बॅक घेणार आहे. त्यामुळे 100 लोक इथे एंटर होतील. 100 लोकांपैकी जी क्वांटिटी पंच होणार आहे ती फक्त 80 लोकांची होणार आहे. कारण ॲट ए टाईम लॉटची जी साईज असते, जी एक साथ जी पंच केली जाते, ती एक साथ इथं पंच होत नाही ह्या ठिकाणी. ठीक आहे. मग 80 लोकांची जी ऑर्डर पंच होते, जे मोठे इन्स्टिट्यूशन्स असतात त्यांचे इथं ऑर्डर पंच होतात. ऑर्डर पंच झाल्यानंतर कंटिन्युअसली मार्केट अपसाईडला जातं. ते पण एकदम मोठ्या मोठ्या कॅन्डल तुम्हाला दिसेल इथं, खूप मोठ्या मोठ्या कॅन्डल जेव्हा बनतात तेव्हा तिथं ऑर्डर ब्लॉक फॉर्म होत असतो. ठीक आहे. आता जेव्हा सेकंड टाइम त्या ऑर्डर ब्लॉकवर जर मार्केट येईल, त्या ठिकाणी जर रिजेक्शन कॅन्डल आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट रूल आहे आपल्याला वीक. ठीक आहे. वीक सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार आहे. वीक आपल्याला सगळ्यात जास्त फाइंड आउट करायची आहे. मग आणि या ठिकाणी 2 कॅन्डलस्टिक इम्पॉर्टंट राहणार आहेत. एक आहे तुमचा हॅमर, ठीक आहे, जी तुमची सपोर्टला बनते, आणि सेकंड आहे तुमचा इन्व्हर्टेड हॅमर. ठीक आहे. या 2 कॅन्डलस्टिक आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, ज्या महत्त्वाच्या राहणार आहे आपल्यासाठी. एवढी गोष्ट क्लिअर झाली असेल तर लाईक बटनावर एकदा क्लिक करून द्या. त्यानंतर आता मी तुम्हाला एकदम एक्झाम्पलनुसार सांगतो, जेणेकरून तुम्हाला गोष्टी खूप जास्त क्लिअर होऊन जातील मित्रांनो, आणि ऑर्डर ब्लॉकला तुम्ही सुद्धा ट्रेड करायला सुरुवात करून देणार. ठीक आहे. कारण ऑर्डर ब्लॉक ही कन्सेप्टच खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट आहे, जी आपल्याला मार्क करता येते आणि ती ट्रेड करता येते. ऑर्डर ब्लॉकची कन्सेप्ट कशी असते, की डाऊन साईडला जेव्हा मार्केट येतं, ठीक आहे, डाऊन साईडला जेव्हा मार्केट येतं तेव्हा तुम्हाला एक ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन जे अप साईडला येतं ते बघावं लागतं. त्याच्या आधी एक रेड कॅन्डल असते, ती रेड कॅन्डल असते आपली ऑर्डर ब्लॉक. एवढी गोष्ट कळाली नसेल कळाली परत मी सांगतो. मार्केट डाऊन साईडला येते, मार्केटने एक रेड कॅन्डल बनवली. ठीक आहे. रेड कॅन्डल बनवली आणि नंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली. त्याच्यानंतर परत एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवली. तो प्रिव्हियस होता तुमचा ऑर्डर ब्लॉक. हां, हे झालं डाऊन साईडचं. अप साईडचं मार्केट कंटिन्युअसली अप साईडला जाते. मार्केट एक रेंज बनवतं किंवा एक जी अशी एक वीकवाली कॅन्डल बनवतं, तिथून एक मार्केट डाऊन साईडला मूव्ह करतं. जेव्हा इथे ग्रीन कॅन्डल बनेल ती तुमची ऑर्डर ब्लॉक राहणार आहे. ऑर्डर ब्लॉक खाली येईल तेव्हा रेड फाइंड आउट करा, रेड कॅन्डल फाइंड आउट करा वर जाण्यासाठी. जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा तुम्ही इथं ग्रीन फाइंड आउट करा डाऊन साईडसाठी. सिंपल शब्दात सांगितलेलं आहे. आता ऑर्डर ब्लॉक मार्क कसा करायचा ते तुम्हाला सांगतो. धनचा प्लॅटफॉर्म आहे, बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, मी इथं यूज करतो. 12 मिनिट ॲड कसं करायचं ते पण सांगून देतो. या ठिकाणी तुम्ही जर कॉर्नरला गेले तिथं क्लिक करा, ॲड कस्टमवर जा. ॲड कस्टमवर गेल्यानंतर इथं 12 टाका. ठीक आहे. 12 टाकलं की इथं ॲड करा. मग ऑलरेडी ॲड आहे म्हणून तिथं ऑलरेडी एक्झिस्ट असं म्हणते. ऑर्डर ब्लॉक कसा ट्रेड करायचा ते तुम्हाला सांगतो. कंडिशन आता सांगितली. मार्केट खाली आलं, काही आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. मार्केट वर गेलं, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परत मार्केट पुल बॅक घेतलं, काही घेणं देणं नाही. मार्केट वर गेलं, ही कंडिशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहते. ठीक आहे. मार्केटने एक लोअर लो फॉर्मेशन तयार केलेलं आहे. ठीक आहे. कंटिन्युअसली मार्केट डाऊन साईडला आलं. तुम्ही म्हणणार मग हा ऑर्डर ब्लॉक फाइंड कसा करायचा. मित्रांनो, डाऊन साईड मूव्ह आल्यानंतर, अप साईड मुवमेंट आल्यानंतरच आपल्याला, त्याच्या आधी आपल्याला ऑर्डर ब्लॉक फाइंड आउट करता येत नाही. त्याच्यानंतरच आपल्याला फाइंड आउट करता येतो जेव्हा ही रॅली येऊन जाते. सिंपल. ऑर्डर ब्लॉक कसा मार्क करायचा, मी काय म्हटलं होतं, अपसाईड जाईल, वरती ग्रीन कॅन्डल शोधा. रेड कॅन्डल बनले आहेत, ग्रीन कॅन्डल शोधा. ग्रीन नंतर कंटिन्युअसली फॉलो थ्रू मिळायला पाहिजे.
ठीक आहे, कंटिन्युअसली फॉलो थ्रू मिळायला पाहिजे. तर ही तुमची ग्रीन कॅन्डल बनलेली आहे. हिचा तुम्ही हाय वीक टू लो वीक असं मार्क करा. लो वीक जास्त लो होऊन गेले, लो वीक टू लो मार्क करा आणि पुढे या. ठीक आहे, ठीक आहे. मला 3 तारखेला एकही ट्रेड मिळाला नाही, चालणार आहे, कारण मार्केट 4 तारखेला बंद नाही राहणार आहे, 5 तारखेला बंद नाही होणार आहे, किंवा पूर्ण इयर 2024 मध्ये मार्केट बंद नाही राहणार आहे, म्हणून मी 3 तारखेला ट्रेड करणार नाही. चलो डन. माझं एक जे सायकोलॉजी आहे की मी 3 तारखेला ट्रेड करणार आहे. मग मी आलो 4 तारखेला सकाळी मॉर्निंगमध्ये आलो आणि मी चेक केलं की मार्केटमध्ये एक गॅप डाऊन ओपनिंग झाली. मार्केट ऑफ साईडला आलं, मार्केट कन्फ्युजिंग रेंजमध्ये होतं. ठीक आहे, मी कुठंच बाय करणार नाही, मी कुठंच बाय करणार नाही, कुठंच सेल करणार नाही. माझी जी कंडिशन आहे की ऑर्डर ब्लॉकला जर लेवल आली, हे जर आलं, कॅन्डल जर आली, तिथून वीक रिजेक्शन जर मिळालं मला, तर मी तिथून एकदम शुअर शॉट होणार की मी तिथं माझं टार्गेट घेणार म्हणजे घेणार, तिथं मी ट्रेड करणार म्हणजे करणार. ठीक आहे, कारण ऑलरेडी मी प्रिव्हियस डेला मी ट्रेड केलेलं नाही, म्हणून मी या दिवशी ट्रेड करणारच करणार. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल, मी जसं मगाशी म्हटलं, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वीक. ठीक आहे, वीक रिजेक्शन आपल्याला हवं आहे. वीक रिजेक्शन तुम्हाला इथं बघायला मिळालं, इन्व्हर्टेड हॅमर बघायला मिळाली. यामध्ये 2 रूल आहेत. तुम्ही जर प्राइस ॲक्शन बेस्ड ट्रेडर असणार आणि परफेक्ट तुम्हाला प्राइस ॲक्शन माहिती असेल, तर वेल अँड गुड, तुम्ही अर्लियर एंट्री करू शकता. फर्स्ट थिंग ही झाली. सेकंड थिंग तुमची असते की त्याचा लो निघाला की मग आपण ट्रेड करणार. ठीक आहे, कंडिशन समजली. आता शॉर्ट पोझिशन ओपन करा, घ्या. ठीक आहे, ही लेवल ॲडव्हान्स लोकांना सांगतोय, ही जशी कॅन्डल बनली समजून घ्यायचं, तुम्हाला तिथून ऑर्डर ब्लॉकून रिजेक्शन मिळणार आहे आणि ऑर्डर ब्लॉकला कुठं टॅप केलेलं आहे तुम्हाला इथं गोष्टी दिसून जातील. कुठं टॅप केलेलं आहे, रिजेक्शन कुठून मिळालंय मला कमेंटमध्ये सांगा, कुठून मिळालेलं आहे. ठीक आहे, मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन ओपन करा. ॲडव्हान्सवाल्यांना सांगतो, SL कुठं ठेवायचा सर, 50% इज अ बेस्ट. ठीक आहे, बफरमध्ये ठेवा. 50%ला ठेवत असणार तर बफरमध्ये ठेवा, जो अपसाईड राहील बफर. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटर झाले. मग आता मला तर टार्गेट माहिती नाही, टार्गेट कुठं घ्यायचं, टार्गेटचं बी सांगतो. त्याआधी ही कंडिशन बघण्याआधी तुम्हाला आता प्रिव्हियस चार्टवर घेऊन जातो. तुम्हाला प्रिव्हियस चार्ट दाखवतो की तिथून मार्केटमध्ये आपल्याला 2 ट्रेड, एक सांगतो तुम्हाला, 2 ट्रेड प्रॉफिटेबल ट्रेड, प्रॉफिटवाले ट्रेड आपल्याला कसे मिळाले ते तुम्हाला मी इथं आता सांगतोय. एकदम लक्षपूर्वक बघा. मार्केटमध्ये बघायला गेलं तर मार्केटमध्ये एक डाऊन साईड मुवमेंटम आली, मार्केटने एक इथून पुलबॅक दिला. पुलबॅक का बरं दिला, लक्षात येते पुलबॅक का दिला असेल? मार्केटमध्ये डाऊन साईड मुवमेंटम आली, पुलबॅक दिला. मग मी इथं विचार करणार की कुठं ना कुठंतरी एक ऑर्डर ब्लॉक आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मार्केट वरून खाली येते, ग्रीन कॅन्डल न शोधता आपल्याला रेड कॅन्डल शोधायची. मार्केट वर जाते वरून खाली येते तर रेड कॅन्डल शोधायची. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉकसाठी. तर तुम्ही परत तुमचा झोन उचला. रेड कॅन्डल मला फॉर्मेशन दिसले, कारण कंटिन्युअसली बाईंग फॉर्मेशन दिसले इथं मला, कंटिन्युअसली अपसाईड जाताना दिसले. मग मी काय करणार, आता बघा, ऑर्डर ब्लॉक प्लॉट करण्याचे 2 असतात रूल, ते तुम्हाला मी इथं सांगतो. तो आहे तुमचा ॲडव्हान्स कन्सेप्ट की वीक टू वीक किंवा बॉडी टू वीक, ही असते ॲडव्हान्स कन्सेप्ट. ह्या ठिकाणी ॲडव्हान्स, मी पहिले तुम्हाला हा ट्रेड का दाखवला, त्याच्या मागचं रिझन होतं की ही जी आहे गोष्ट ती ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे मी ती गोष्ट तुम्हाला इथे डिस्कस करणार होतो. पण मी सांगणार, सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार होतो, सगळ्या गोष्टी ऑर्डर ब्लॉकच्या क्लिअर करून देणार आहे, म्हणून मी ती गोष्ट क्लिअर करतोय. ही रेड कॅन्डल आहे, मी याच्यात काय करणार, वीक लो ओपन मार्क केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 कॅन्डल स्टिक सांगितल्या होत्या, 2 कॅन्डल स्टिकचे नाव मला कमेंटमध्ये सांगा काय होत्या. कॅन्डल बनली, एक्झॅक्ट कॅन्डल बनली. मी काय करणार, माझा लॉंग पोझिशन बघणार, कॅन्डलचा हाय. ॲडव्हान्सवाले लोक इथं बाय करतात, माहीत नाही आहे काही. ठीक आहे, ठीक आहे, मी फक्त बघणार आहे ऑर्डर ब्लॉक कसा टेस्ट होतो, काय होतो. याचा हाय निघाला की बघा, लो कुठं ठेवणार, याचा हाय निघाला, लो कुठं ठेवणार, याचा लो टार्गेट. ठीक आहे, ही कन्सेप्ट बाजूला, थोडीशी बाजूला ठेवा. ठीक आहे, टार्गेट कुठं ठेवणार, प्रिव्हियस जो ऑर्डर ब्लॉक मार्क केला ना, ते टार्गेट तुमचं राहणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये एवढं मार्केटमध्ये थांबू शकत नाही. ठीक आहे, काहींची सायकोलॉजी खराब होऊन जाते. मग काय होणार, आपल्याला एक ऑर्डर ब्लॉक दिसला, जिथून रिजेक्शन घेतलेले, तिथून एक ऑर्डर ब्लॉक मार्क करा. 1:2, एकदम फास्ट मोमेंटम. प्रीमियममध्ये तुम्हाला आरामात 100चा प्रीमियम 120-130च्या आसपास इथून तुम्हाला बघायला मिळालं असेल. सिंपल. जर हे अचीव झालं, SL काय करा, कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवा, नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक पर्यंत ट्रेड कंटिन्यू ठेवा. सिंपल लॉजिक, एकदम सिंपल आहे. ठीक आहे, आवडलं असेल लाईक करा. आता या ऑर्डर ब्लॉकला ट्रेड कसं केलं, इन्व्हर्टेड हॅमर दिसली, रिजेक्शन घेतलं, ॲडव्हान्सवाल्याने इथं एंटर झाले, किंवा ज्यांना ॲडव्हान्स कन्सेप्ट माहित नाही, ह्या कॅन्डलचा लो मार्क करा, लो इथं निघालाय, लोला हे करा, स्विंग हाय तुमचा SL राहणार, नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक तुमचा टार्गेट राहणार, नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक हा तुमचा नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक, नेक्स्ट ऑर्डर ब्लॉकचा 50% पर्यंत टार्गेट. फक्त बघून घ्या किती आहे, कमेंटमध्ये सांगा.
आवडलं असेल लाईक करा, लाईक करायला विसरू नका मित्रांनो. एकदम भारी कन्सेप्ट आहे, चांगली कन्सेप्ट आहे जी आपण इथं डिस्कस करत आहोत. ठीक आहे, हे झालं तुमचं एकदम चॉपी मार्केटमध्ये. तुम्हाला सांगतो, ह्या मार्केटमध्ये कोणी पैसा बनवला असेल सांगा? कोणीच नाही. या मार्केटमध्ये कोणीच पैसा बनवला नसेल. जे लोक इथे एंटर झाले, याला बघून लो ब्रेक होतोय, मार्केट अपसाईडला गेलं. हाय ब्रेक होतोय, मार्केटने डाऊन साईडला ट्रेड केलं. ठीक आहे, डाऊन साईडला आले, मार्केट डाऊन साईडला जाईल, मार्केटने अपसाईडला चाललं गेलं. मार्केट अपसाईड जाईल, मार्केट डाऊन साईडला चाललं गेलं. मार्केट डाऊन साईड जाईल, मार्केट अपसाईडला चाललं गेलं. ठीक आहे, इथं तुम्हाला ऑर्डर ब्लॉकची कन्सेप्ट आणि महत्व ऑर्डर ब्लॉकचं इथं कळेल. ठीक आहे, चल हे तुमचं आत्ताचं मी एकदम चॉपी मार्केटचं एक्झाम्पल देऊन दिलं तुम्हाला. ठीक आहे, आता तुम्ही जर इकडे आले तर आता तुम्हाला मी इथं दाखवतो ऑर्डर ब्लॉक. अजून एक कन्सेप्ट सांगायची होती, जी महत्वाची कन्सेप्ट आहे. समजा आता हा ऑर्डर ब्लॉक मार्क केला. ठीक आहे, हा एक ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे. जर ऑर्डर ब्लॉकला ब्रेक केलं, ठीक आहे, ब्रेक केलं, मार्केट कंटिन्युअसली वर येतंय, वरती येऊन जर इथं कुठेतरी रिजेक्शन घेतलेलं असेल, इथं असेल, याला टच केलेलं असेल ना, तर हा ऑर्डर ब्लॉक आपल्याला इनव्हॅलिड कन्सिडर करावा लागतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये ऑर्डर ब्लॉकला व्हॅलिड कन्सिडर करण्यासाठी एक कन्सेप्ट आहे, जी ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे. ती ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, वीक प्लस बॉडी इज इक्वल टू प्रॉफिट. डन. आवडलं असेल लाईक करा. तर आता ती सांगितली गेली गोष्ट. आता हा ऑर्डर ब्लॉक आहे, इथून कंटिन्युअसली मार्केट डाऊन साईडला आले, त्या ऑर्डर ब्लॉकला मार्क करा. त्या ऑर्डर ब्लॉकला मार्क केलं, चुकलं, बरोबर आलं. ऑर्डर ब्लॉकला मार्क केलं, बघा ऑर्डर ब्लॉकला मार्क केलं, सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, मार्केट खाली ब्रेकडाऊन झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ब्रेकडाऊन झालेलं आहे इथं. ठीक आहे, पण मार्केटमध्ये एक गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे, की मार्केटमध्ये जर अपसाईडला ट्रेड करायचं असेल तर आपल्याला तिथं वीक पाहिजे खाली. अशी काहीतरी वीक पाहिजे, जी आपल्याला इथं स्पष्ट दिसेल. इथं दिसते तुम्हाला वीक? नाही, संपला विषय. त्याच्यामुळे मग इथं ट्रेड कसा होणार? याचा हाय निघाला, मार्केटमध्ये वरच्या साईडला ट्रेड मिळाला. ठीक आहे, हा एसएल हंटिंगचा पार्ट होता. तरी सुद्धा आपल्याला इथं कितीचं टार्गेट मिळाले ते तुम्हाला मी इथं दाखवतो. हे बघा 1:2, ठीक आहे, 1:1 म्हणजे 1:1.5च्या आसपास आपल्याला टार्गेट मिळालेलं आहे. ठीक आहे, प्रीमियमच्या चार्टवर हा जो स्पाइक मिळाला आहे, तिथे तुम्हाला कुठं ना कुठेतरी स्टील, ठीक आहे, 1:1ला जर तुम्हाला प्रॉफिट मिळत असेल ना, ठीक आहे ना, एक दिवस 1:1. कारण 100% कुठलीही एक गोष्ट आहे स्टॉक मार्केटमध्ये जी 100% वर्क करत नाही. पण ओबी असं आहे ना, मी तुम्हाला सांगतो 99% वर्क करतो. 1% कुठं ना कुठेतरी तुम्हाला एक तुम्हाला फॉल्स बघायला मिळेल, की तिथं तुम्हाला गोष्ट बघायला मिळेल, की तिथं कुठेतरी तुम्हाला फॉल्स एक गोष्ट बघू शकते, दिसू शकते. ठीक आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 100 दिवस आहेत, 10 दिवस आहेत ट्रेडिंगचे. 10 दिवसामध्ये 8 दिवस जर ओबी नुसार जर ट्रेड करत असणार तर तुम्ही प्रॉफिटेबल राहणार. 2 दिवस लॉस गेला हरकत नाही, मार्केट आहे, इट्स अ पार्ट ऑफ गेम. ठीक आहे, नंतर तुम्ही पुढे आले, याला रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला सांगतो पुढचं कंडिशन. पुढे आलो, ठीक आहे, हा चॉपिंग मार्केट होता, याला विसरून जा, याचा काही संबंध येत नाही, इथं ऑर्डर ब्लॉक तयारच झालेला नाही. नंतर पुढे आलो, पुढून पण तुम्हाला इथं कुठं ना कुठं तरी ऑर्डर ब्लॉक दिसत आहे की नाही ते तुम्ही मला सांगा. मला तर दिसून गेला. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक कसा दिसला ते तुम्हाला सांगतो. ही तुमची ग्रीन कॅन्डल फॉर्मेशन फास्ट, हा तुमचा ऑर्डर ब्लॉक. ऑर्डर ब्लॉकला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वीक भेटली, वरती गेलं, वीक चालू एसेल, टार्गेट डन. ठीक आहे, किती भेटलं ते आपण बघून घेऊ. इथे बरं का, ते नाही तर तुम्ही म्हणणार काही बी दाखवतो. ठीक आहे, हे तुमचं टार्गेट इथून तुम्हाला मिळून गेलेलं आहे. ठीक आहे, 1:2 1.6, हरकत नाही, हे पण टार्गेट खूप चांगल्या पद्धतीचं टार्गेट आपल्याला भेटलेलं आहे. ठीक आहे, चॉपी मार्केटमध्ये असं टार्गेट भेटत असेल ना मित्रांनो, भाई एक नंबर, बेस्ट आहे, बेस्ट. चला नेक्स्ट, इथं या 12 तारखेचं सेशन. ऑर्डर ब्लॉक हा होता, मार्केट डाऊन साईड गेलं, ऑर्डर ब्लॉक मार्क करा. वीक फॉर्मेशन भेटलं, लो निघाला, वीकच्या वरचा असेल. ठीक आहे, मी सांगत नाही, बोलत नाही काही, तुम्हाला इथं दिसून गेलं असेल. खाली आलो, इथं काय आहे का ऑर्डर ब्लॉक सारखे कन्सेप्ट आहे का? आता तुमचं इथं एसेल बघा, एसेल पण जातो, वरती गेलं, ऑर्डर ब्लॉक मार्क केला. ठीक आहे, रिजेक्शन मिळालं, वीक रिजेक्शन, फॉलो थ्रू पण भेटला, वीकचा लो एसेल, 1:2चं टार्गेट, एसेल हिट. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही. एक दिवस, किती दिवस ट्रेड केले चॉपी मार्केटमध्ये? 2, हा एक 3, इकडे पण एक घेतलाय 4, साधारण 4च्या आसपास आपले ट्रेड प्रॉफिटेबल, एक लॉस. ठीक आहे, इकडे आलो, चला रिसेंटचा जाऊ द्या, रिसेंटचा अभ्यास करून आला असेल मी, त्याच्यामुळे रिसेंटचा सोडून द्या विषय. इकडे या, इकडे घेऊ, काय दिसतंय इथं? ऑर्डर ब्लॉक, अरे बापरे, इथं तो ऑर्डर ब्लॉक दिसतो मला, हा ऑर्डर ब्लॉक, अरे भाई जबरदस्त.
ऑर्डर ब्लॉकला आलो, ॲडव्हान्सवाले लो 50%, कुठंपर्यंत टार्गेट. हां आता बघा इथं तुम्हाला ऑर्डर ब्लॉक दिसत नाही. मला सांगा स्पॉटच्या चार्टवर 1:4चं टार्गेट जर भेटत असेल तर तुम्ही घेणार नाही का? कमेंटमध्ये सांगा पटकन, एकदम फास्ट सांगा कमेंटमध्ये. घेणार नाही का? घेणार आणि घ्यायला पाहिजे. इथं 50 पॉईंटचा मुवमेंट जरी आली ना तरी माणूस इथून अरे चला चला ठीक आहे घेऊन टाकू, सोडा विषय. ठीक आहे, 6वा ट्रेड प्रॉफिटेबल. पुढे आलो, हां इथं बघा मुवमेंट कशी आलेली आहे ऑर्डर ब्लॉकनुसार. इथं मार्क करा, ऑर्डर ब्लॉक मार्क केला. ही कंडिशन सोडून द्या, तुम्हाला टाइम सांगून देतो, टाइम पण आहे 9:15 ते साधारण 12 12:30 जास्तीत जास्त. 12:30 नंतर दुसरी कुठली पण स्ट्रॅटर्जी यूज करा, मला घेणं देणं नाही. ठीक है, ये देखो भैया इसका निकला आगे 35 पॉईंटचा स्पॉटवर एसएल. ऑर्डर ब्लॉकपर्यंत टार्गेट, ऑर्डर ब्लॉकपर्यंत टार्गेट कोणतं सर? हे तुम्हाला टार्गेट भेटलं का सर? मिळालं. किती मिळालं कमेंटमध्ये सांगा. 7व्या ट्रेडमध्ये किती टार्गेट मिळालं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट ऑर्डर ब्लॉक दिसतोय. मी जी मागची कंडिशन सांगितली ती तुम्हाला इथं सांगून देतो. ऑर्डर ब्लॉक बनला, तुम्ही इथं वॉच करत नव्हते. ऑर्डर ब्लॉक बनला, मार्केट खाली आलं, मार्केटमध्ये टेस्टिंग होऊन गेलेली ऑर्डर ब्लॉकची, त्याच्यामुळे हा ऑर्डर ब्लॉक आपल्याला कामात येणार नाही. जरी तो रिस्पेक्ट होत असेल तरी आपल्याला कामात येणार नाही, त्याच्याशी घेणं देणं नाही. ठीक आहे, जरी रिस्पेक्ट झालेला आहे तरी. मग ऑर्डर ब्लॉक नेक्स्ट कोणता, टार्गेट कोणतं? दिस वन. घेणार 141 पॉईंट, थांबणार एवढा वेळ, थांबणार की नाही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, पुढे आलो, कुठलं पण घ्या, रॅन्डम कुठलं पण घ्या. ठीक आहे, हा ऑर्डर ब्लॉक घेतला, रॅन्डम घ्या, मी तर बघितलेला पण नाही तो कुठला आहे. ठीक आहे, हा इकडं फुलफिल झालाय का ते आपण चेक करू. मागे पुढे लो भाई, एक नंबर. हे बघा फास्ट मोमेंटम आला, माहीतच नाही हा मोमेंटम काय. नेक्स्ट कॅन्डल फॉलो थ्रू मिळाली, अप साईडला गेली. ठीक आहे, ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतोय. एसएल कुठं राहणार? एसएल आपल्या हिशोबाने लावायचा असतो काही वेळेस. ठीक आहे, काही वेळेस. ठीक आहे, हा इथं एसएल हिट किंवा इथं तुम्हाला समजलं नाही किंवा तुम्ही इथं ट्रेडच केला नाही. ठीक आहे, मी ट्रेड केला होता ॲक्च्युअली इथं ऑर्डर ब्लॉक बघून, कारण तो ऑर्डर ब्लॉक होता हा, दाखवतो. हा ऑर्डर ब्लॉक होता, इथून रिजेक्शन मिळालं, पण मी इथं ट्रेड केलेला नव्हता. मी ट्रेड केलेला होता, हा ऑर्डर ब्लॉक ब्रेक झाला, या ठिकाणी ट्रेड केलेला होता आणि ही 350-400 पॉईंटची रॅली मी कॅप्चर केलेली आहे. तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलेला आहे, आय बटनावर आहे, चेक आउट करू शकतात. आता मार्केटमध्ये बघितलं, अपसाईड आलं, डाऊन साईड आलं, अपसाईड का आलं रे? 100 लोक जर इथं असतील, 100 करोड पैसे घेऊन इथं बसलेला आहे, त्याने एक मुवमेंट दिली, त्याची काही पंच झाली नाही म्हणून स्लो बाईंग दाखवली एकदम. ठीक आहे, स्लो बाईंगमध्ये बरेच लोक घुसले, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, सेलिंग मिळाली इथं. ठीक आहे, सेलमध्ये बऱ्यापैकी लोक बसले की सेलिंग होईल असं, सेलिंगमध्ये आले. ऑर्डर ब्लॉक होता मार्केटमध्ये, 100 करोडवाला इधर पैसा छापेगा, एसएल वाले पैसा काटेगा, गेलं वरती. सो 21 मिनिट्स झालेत, 21 मिनिट्स आपण ऑर्डर ब्लॉकवर डिस्कस केलेलं आहे. लास्ट एक एक्झाम्पल, भन्नाट एक्झाम्पल घेऊ, कुठलं पण एक घेऊ, रॅन्डम घेऊ आणि आपलं सेशन वाइंड अप करू. ठीक आहे, बरं चला इथं घेऊ. इकडं पुढे प्राइस टच झाली का ते बघणं महत्त्वाचं आहे आपल्याला. हां आता बघा, फेल ऑर्डर ब्लॉक होतो का आपल्याला ते चेक करायचं आहे. माझ्या एका सेशनमध्ये मी डिस्कस पण केलेलं होतं की मला ऑर्डर ब्लॉकची कन्सेप्ट सांगा तिथे की नेमकं काय होतंय. हे बघा, एक एसएल इथं हिट झाला. ठीक आहे, एक एसएल हिट झाला, जेव्हा अशी काहीतरी लॉंग वीक बनत असेल, बघा काही गोष्टी कशा आहेत मित्रांनो, तुम्हाला तिथं काही गोष्टी सोडाव्या पण लागणार आहेत किंवा एसएल पण द्याव्या लागणार आहे. एवढी मोठी वीक बनते, जी वीक तुमची किंवा ती जी आहे कॅन्डल ती तुमची जर 50 पॉईंटची आहे, तर मला सांगा कोण असेल हा की इथं एसएल लावेल 50 पॉईंटचा? नाही लावत स्पॉटला 50 पॉईंट. ठीक आहे, काही गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्ही थोडंफार ॲडव्हान्समध्ये कन्सेप्ट बघू शकता. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्स पण तिथं कुठं ना कुठं तुम्हाला बघायला मिळणार आहे. चलो गाईस, थँक्यू सो मच. जर इन केस व्हिडिओ आवडेल, ऑर्डर ब्लॉकची कन्सेप्ट आवडेल, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. लाईकचा भरभराट प्रेम द्या मित्रांनो, जेणेकरून येणारं ऑर्डर ब्लॉकचं ॲडव्हान्सचं जे सेशन आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. निफ्टीमध्ये 12 मिनिट कॅन्डल आणि याच्यामध्ये 3 मिनिट कॅन्डल. ठीक आहे, 3 मिनिट कॅन्डलसुद्धा वर्क करते, 12 मिनिट कॅन्डलसुद्धा वर्क करते. 12 मिनिटचं कॅन्डलचं सांगण्याचं काम असं आहे की नॉईस जो असतो तो खूप जास्त कमी होऊन जातो. या ठिकाणी तुम्हाला नॉईस बघायला मिळतो, म्हणजे रिजेक्शन कॅन्डल ह्या ठिकाणी तुम्हाला 1 बघायला मिळेल, ह्या ठिकाणी तुम्हाला 4 बघायला मिळतील. कोणत्या रिजेक्शन कॅन्डलला ट्रेड घ्यायचा ते तुम्हाला कळणार आहे, त्याच्यामुळे आपण 12 मिनिट प्रेफर करतो. सायकॉलॉजी अशी आहे, 5 मिनटं सगळे वापरतात, 15 मिनटं सगळे वापरतात, 25 मिनटं बऱ्यापैकी लोक वापरतात, 30 मिनटं सगळे वापरतात, 45 मिनटं बऱ्यापैकी लोक वापरतात. मग मी प्रेफर करतो 12 मिनटं
45 मिनिटं 75 मिनिटं आणि उरलं असेल तर 3 मिनिटं. ठीक आहे, हे 3 कन्सेप्ट यूज करतो. त्याच्यावर टाईम फ्रेमवर पण तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, मी तुम्हाला टाईम फ्रेमवर पण सांगतो की नेमकं टाईम फ्रेमवर कसं ॲनालिसिस करतो. टाईम फ्रेम असं मला कमेंटमध्ये मेसेज करा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. चलो गाईस, ठीक आहे, थँक्यू सो मच. उद्या महाशिवरात्री आहे. मी हा 14 तारखेला व्हिडिओ बनवतोय. महाशिवरात्रीच्या सगळ्या माझ्या व्ह्यूअर्सला, सगळ्या भोले भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सॉरी, आज 13 तारीख नाही, आज 14 तारीख बरोबर. तर 15 तारखेला रविवारी महाशिवरात्री आहे. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना भोले शंकर चांगली ट्रेडिंग लाईफ देव, त्यानंतर प्रॉफिटेबल बनवो, सक्सेसफुल बनवो, हीच माझी भोलेचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच गाईज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.